पहुंच के पार्टी में गाना पहुंच के शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। भूपती गजाश्वपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत सिंहासनाधीश्वर राजनीति धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर महाराजाधिराज योगीराज जाणता राजा श्रीमंत 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय। नमो पार्वती पते। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। जय शिवाजी जय भवानी। तू कर ना तुझी प्रोसिजर कर ना। बाइट है जय शिवराय। छत्रपति की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। छत्रपति संभाजी महाराज की जय। छत्रपति संभाजी। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे। आज आम्ही नौपाडा इथे प्रथम म्हणजे पहिल्या वेळेस आम्ही आज महाराजांची जयंती साजरा करत आहोत आणि ह्या जयंतीमध्ये फक्त संभाजी ब्रिगेड आणि आमचे सहकार्य एकत्र मिळून शाहू यूथ फाउंडेशनचे आम्ही दोघं मिळून आम्ही महाराजांची शिवजयंती साजरा करत आहोत। आणि हा जो आजचा जो जयंतीचा दिवस आहे हा आज पूर्ण महाराष्ट्रभर देशभर ही जयंती बनवल्या जाते। हर वर्षी आम्ही वाट बघत असतो की शिवजयंती यावी आणि तसल्या आम्ही मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करावा। आणि आज सगळे मिळून
म्हणजे सगळ्या जातीचे लोक आपल्या बरोबर आहेत शिवजयंती साजरा करायला. काय कार्यक्रम राबवले आहे? आमचा आजचा जो कार्यक्रम आहे तो आम्ही आज मोफत नेत्र शिबिर आहे आणि प्लस आम्ही आज रात्री जे गोरगरीब आहेत त्यांना मोफत अन्नदान करत आहोत. काय भावना होती? महाराजांनी आज आम्हाला घडवलंय, आम्हाला शिकवलं, आम्ही सगळे त्यांचे मावळे आहोत. भावना एकच असं की महाराजांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे, जे आम्हाला शिक्षण दिलेलं आहे ते आम्ही ह्याच्या पुढे आमच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढींना नक्की महाराजांचा इतिहास आम्ही त्यांना सांगून महाराजांचं प्रेरणास्थान बनवू त्यांच्या मनामध्ये. चालू. नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय. मी विशाल मटकर, ठाण्याचे एक रहिवासी. संभाजी ब्रिगेड आणि शाहू युथ फाउंडेशन नौपाडा ठाणे येथे आज 350वा शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येत आहे. गेली 3.5 वर्ष झाली. आज आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांचा इतिहास काय घडतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून एक इतिहास आपल्या पुढच्या पिढीला कळावा आणि पुढच्या पिढीवर महाराजांचे जे काही विचार आहेत, आचार विचार, ते त्यांच्या मनावर बिंबवले जावेत यासाठी हा उत्सव साजरा करत आहोत आपण इथे. आणि त्याचबरोबर एक समाजाला काहीतरी आपलं देणं आहोत महाराजांच्या तर्फे म्हणून एक मोफत नेत्रदान शिबिर आणि त्यानंतर मोफत नेत्रदान शिबिर आणि मोफत नेत्र तपासणी आणि समाजातील गोरगरीब जे घटक आहेत त्यांच्यासाठी अन्नदान करण्यात येणार आहे.